नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। बदलापूरमध्ये भव्य क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी क्रीडा महोत्सवामध्ये आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कबड्डीचे सामने असतील, खो खोचे सामने असतील, सोबतच व्हॉलीबॉलचे सामने असतील, क्रिकेटचे सामने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात। आणि या संपूर्ण स्पर्धेनंतर आता पारितोषिक वितरण सोहळा होताना आपल्याला पाहायला मिळतो। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आणि उद्या हिरकणी महोत्सव बदलापूरच्या यामध्ये जी 3 नंबरची मराठी शाळेमध्ये होणार आहे। महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं निधी जाधव म्हणून, जे नुकतंच हरियाणा येथे स्पर्धा झाली होती त्यामध्ये ती महाराष्ट्र संघातून खेळली होती आणि महाराष्ट्राला अंतिम विजेतेपद प्राप्त करून दिलं होतं। त्याच्यानंतर आपण खो खोतील वैयक्तिक पारितोषिक देणार आहोत। खो खो मध्ये सर्वोत्कृष्ट आक्रमक ठरलेले आहे राज क्रीडा मंडळ बदलापूरची कुमारी दीक्षा विश्वनाथ सोनसूरकर। मी नगरसेविका ज्योती दारविन मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं। सर्वोत्कृष्ट आक्रमक दीक्षा विश्वनाथ सोनसूरकर, राज क्रीडा मंडळ बदलापूर। सर्व स्पर्धकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। ठाणे जिल्ह्यातून मुंबई उपनगरामधून स्पर्धक जे आहेत आपल्या बदलापूर शहरामध्ये आलेले, बदलापूरमधील स्पर्धकही मोठ्या प्रमाणात या सामन्यांमध्ये सहभागी झाले होते। कांचन ठाकूर पवार शिवभक्त क्रीडा केंद्राची कांचन ठाकूर पवार। मी नगरसेविका सोळशे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं। सर्वोत्कृष्ट संरक्षक कांचन ठाकूर पवार, शिवभक्त क्रीडा केंद्र बदलापूर वडवली। बाबू 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 आणि वैयक्तिक मध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू ठरले कविता प्रभाकर घाडेकर, शिवभक्त क्रीडा मंडळ। मी नगरसेविका भाविता ताई घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं। कविता प्रभाकर घाडेकर ही शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे आणि शासनाचं 5% आरक्षण स्पोर्ट्स कोट्यामध्ये ती जॉबला लागलेली आहे आणि सध्या ठाण्याच्या क्रीडा खात्यामध्ये ती काम करत आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये। खो खोतील प्रथम पारितोषिक पटकावलंय शिवभक्त क्रीडा मंडळ बदलापूर। मी माननीय नगराध्यक्ष मॅडम माननीय निशिताताई घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी खो खोतील अंतिम विजयी संघ शिवभक्त क्रीडा मंडळ बदलापूर। सर्व नगरसेविकांनी पुढे या। खो खो स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर शिवभक्त हा जो संघ आहे त्यांनी विजय पटकावलेला आहे। नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे, सभापती प्रणिता प्रशांत कुलकर्णी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू आहे आणि ती पण 5% आरक्षण मध्ये जे नरेंद्र मोदी साहेबांनी खेलो इंडिया चालू केलं आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी 5% आरक्षणामध्ये खेळाडू भरती म्हणजे डायरेक्ट केली होती। त्याच्यामध्ये या मुली लागलेल्या आहेत सगळ्या। बदलापूरच्या 4 मुली आपल्या सध्या त्याच्यामध्ये आहेत क्रीडा खात्यामध्ये। हे पोस्टामध्ये लागलेले मिनल भोईर आणि बाकीच्या तिघी आहेत त्या क्रीडा खात्यामध्ये लागलेले। अंतिम विजयी संघ खो खो शिवभक्त क्रीडा मंडळ बदलापूर। शिवभक्त क्रीडा मंडळ जे आहे ते या खो खो सामन्यामध्ये विजयी झालेला आहे आणि खूप नमस्कार चुरस या सामन्यामध्ये होते आणि स्पर्धक आता बोलत आहे। सर्वप्रथम आज ज्या महिलांच्या तुम्ही स्पर्धा घेतल्या त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते। मला आज एकच सांगायचंय, बदलापूरमध्ये खो खो या खेळामध्ये आपल्या जवळजवळ 3 छत्रपती पुरस्कार विजेत्या विद्यार्थिनी आहेत। प्रियंका भोपे असेल, कविता घाणेकर असेल
आणि मी स्वतः मिनल बोलीन. तसेच खो खो मधून प्रियंका भोपी, कविता घाणेकर, रेश्मा राठोड यांना महाराष्ट्र शासनाच्या थेट सेवेमध्ये नोकरी मिळालेली आहे. अभिनंदन. आपल्यामध्ये किशोरी मोकाशी देखील आहे, तिला वेस्टर्न रेल्वेमध्ये आता नोकरी मिळालेली आहे. आणि मी भारतीय पोस्ट खात्यामध्ये आम्ही 5ही खेळाडू स्पोर्ट्स कोट्यातून केवळ खेळाच्या जोरावर लागलेलो आहोत. तर मला एकच सांगायचं, इथे बसलेल्या प्रत्येक खेळाडूला, मी स्वतः आता लग्न झालंय माझं, माझी 2 वर्षाची मुलगी आहे, तरी अजूनही मी खेळते. मला मुलींना एकच सांगायचं आहे, खेळाला कोणत्याही वयाचं बंधन नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचे, तुम्ही खेळाकडे करिअरच्या दृष्टीने बघा. जेव्हा तुम्ही खेळाकडे करिअरच्या दृष्टीने बघाल तेव्हाच तुम्ही खेळाला आणि स्वतःला पुढे घेऊन जाल. आणि पुन्हा एकदा आज महिलांच्या ज्या स्पर्धा ठेवल्या त्याबद्दल सगळ्यांचे मी आभारी आहे. धन्यवाद मिनल. जी किशोरी मुखर्जी आहे ते नुकताच वेस्टर्न रेल्वेमध्ये कामाला लागले स्पोर्ट्स कोट्यामध्ये. सर्व खेळाडूंना विनंती आहे की बक्षीस समारंभ संपन्न होत आहे. इतर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी इथे टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं, अभिनंदन करावं. कृपया मैदान सोडून कोणी जाऊ नये ही विनंती आहे. कबड्डीच्या आपला जो तिसरा खेळ आहे, आपण इथे एकूण 4 क्रीडा प्रकारांचा आपण भरवले होते. त्यामध्ये खो खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉलची स्पर्धा अजून चालू आहे. तर क्रिकेटचं, खो खोचं झालेलं आहे, आता कबड्डीकडे आपण वळणार आहोत. कबड्डीमध्ये 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज डोंबिवली. मी माननीय सौ अर्चना ताई पवार नगरसेविका यांना विनंती करतो की त्यांनी हे निशाताई घोरपडे यांना विनंती करतो त्यांनी हे पारितोषिक द्यावं. चतुर्थ क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज डोंबिवली. तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे जय भारत स्पोर्ट्स क्लब कळवा. मी माननीय श्री शरद तेली साहेब गटनेते भारतीय जनता पार्टी यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. तृतीय क्रमांक जय भारत स्पोर्ट्स क्लब कळवा. नाही या पैसे घेतो, पैसे यायला सांगू का पैसे तृतीय क्रमांक आपण जर पाहिलं तर कळव्याच्या संघाला मिळालेला आहे. आणि कबड्डी स्पर्धेसाठी या सर्व खेळाडू आपल्या बदलापूर शहरामध्ये आल्या होत्या आणि हा संपूर्ण हिरकणी क्रीडा महोत्सव बदलापूरमध्ये संपन्न झालेला आहे. द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे जय अंबे क्रीडा मंडळ डोंबिवली, जो फायनलचा हातीकाठीचा सामना नुकताच पार पडला. त्यामध्ये थोड्या गुणाच्या फरकाने हा संघ पराभूत झाला. जय अंबे क्रीडा मंडळ डोंबिवली. मी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. जय अंबे क्रीडा मंडळ डोंबिवली द्वितीय क्रमांक. जवळ जवळ जवळ
थँक्यू. डोंबिवलीच्या संघाने आपण पाहिलं अतिशय जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आणि महिला क्रीडा महोत्सवामध्ये जय अंबे क्रीडा मंडळ जय अंबे डोंबिवली या संघाचा क्रीडा पराभव मंडळाने झाला. तृतीय क्रमांक त्याच्यानंतर आपण जाहीर केला. वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. उत्कृष्ट पकड गौतमी माने ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण. उत्कृष्ट पकड गौतमी माने. मी दमयंती पवार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. ज्ञानशक्ती भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्ष दमयंतीताई पवार. उत्कृष्ट पकड गौतमी माने ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण. उत्कृष्ट चढाई देवयानी पाटील जय अंबे डोंबिवली. मी उर्मिलाताई शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. देवयानी पाटील उत्कृष्ट चढाई जय अंबे डोंबिवली. सर बोला ना. सामनावीराचा किताब पटकवलेला आहे हिमानी गायकवाड ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण. मी भाविकाताई घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी हे सामनावीराचं पारितोषिक द्यावं. हिमानी गायकवाड ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण. आणि कबड्डीमधील प्रथम क्रमांक पटकवलेला आहे अंतिम विजयी संघ ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण हे पारितोषिक द्यावं. महिला मान्यवर ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण प्रथम क्रमांक. मराठी मातीतील रांगडा खेळ कबड्डी आणि या खेळाच्या अंतिम विजेत्या रणरागिणी कल्याणचा संघ आहे आणि या संघाला बक्षीस प्रदान करताना आमच्या महिला शक्ती कुळगाव बदलापूर नगर परिषदेमधील महिला शक्ती सर्व त्यांचा सन्मान करतायत. ही महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या विजयी संघाचं कौतुक करावं. एक मिनिट आहे. वाईट. ज्ञानशक्ती हा जो संघ आहे यांनी प्रथम पारितोषिक कबड्डीच्या सामन्यामध्ये मिळवलेला आहे आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी गौरविण्यात आलेला आहे. बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात स्पर्धक ठाणे जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी मुंबई उपनगरमधून आलेले आणि अंतिम जे विजयी आहेत या ठिकाणी त्यांना गौरविण्यात येते, सन्मानित करण्यात येते. स्पर्धकांना या ठिकाणी गौरविण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलं. सर्व विजयी संघाला या ठिकाणी गौरविण्यात येते. जागतिक महिला दिनानिमित्त
हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आणि या संपूर्ण हिरकणी क्रीडा महोत्सवामध्ये विजयी संघांना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गौरवण्यात येते, सन्मानित करण्यात येते. स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी या हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आणि सर्व स्पर्धकांचं कौतुक या ठिकाणी करण्यात येते. माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे असतील, गटनेते शरद तेरे असतील, नियोजन सभापती संभाजी शिंदे असतील, बांधकाम सभापती रमेश सोळसे असतील, माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख प्रशांत कुलकर्णी असतील आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण पाहू शकतो हा सोहळा होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि बक्षीस वितरण समारंभानिमित्त सर्व स्पर्धकांचं कौतुक करण्यात येते, त्यांना एक मनोबल देण्यात येते, त्यांना एक प्रोत्साहन देण्यात येते. आणि तुळगा बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बदलापूर शहरामध्ये महिलांसाठी भव्य क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं, हिरकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर महिलांना गौरविण्यात आलेलं आहे, स्पर्धकांना गौरविण्यात आलेलं आहे. आणि सोबतच उद्या मराठी शाळा येथे महिलांसाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या निमित्त आपण जर पाहिलं तर स्पर्धकांना एक प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते सर्वांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतं. भव्य दिव्य हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि स्पर्धकांचाही गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि फोटो टिपताना हे सगळे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण बघू शकतो हा संघ डोंबिवलीहून आलेला, यांनी प्रथम पारितोषिक जे आहे ते मिळवलेलं आहे. आपण यांच्याशीही संवाद साधणार आहोत. आणि काही बदलापूरमध्ये आलेले आहेत आणि पारितोषिक मिळालेलं आहे, काय सांगाल? ही मॅच खूप छान, हिरकणी महोत्सव खूप छान सकाळपासून झालेला आहे. हा महोत्सव जो घेतला आहे हिरकणी महोत्सव ग्रुपने, तर तो आम्हाला खूप उत्साहीजनक आहे. आणि हे असे दरवर्षी घेत राहतात आणि आम्ही फायनल मारली आहे. असेच यांनी दरवर्षी ही मॅचेस घेत राहावे असं आम्हाला वाटत आहे. सो थँक्यू. आमच्या आणि आमचे हे आपल्या संघाविषयी काय सांगाल? संघ मेहनत करणाऱ्या मुलींचा संघ आहे बघा. शरीर नाही आहे त्यांच्याकडे, शरीर नाही, फिजिकली ते वीक आहेत, तरीसुद्धा त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ आहे की ते ठरवतात. आणि हा सगळा कुमारी गटाचा सेट आहे, म्हणजे 20 वर्षाखालील मुलींचा अंडर-20चा सेट आहे. आणि आम्ही पर्पजली सांगितलेलं की फक्त अंडर-20 खेळणार, बाकी सिनियर नाही खेळवणार. आणि त्यांच्याकडून म्हटलेलं बाबा तुम्ही काय देऊ शकतात, तर ते म्हणाले की आम्ही जे हवं आहे ते देणार आहे. पाहू आता पुढे. हां, थँक्यू. सर, कुठून आलात? आपल्या संघाविषयी थोडी कल्याण ज्ञानशक्ती युवा संस्था लाल चौकी इथे आमची प्रॅक्टिस चालते. आणि विकास बुंडरे आमच्या संस्थेचे अध्यक्ष सचिव आहेत आणि शिवाजी बुंडरे आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर तेजस बडेकर म्हणून आमचे असिस्टंट कोच आहेत, जे खूप चांगलं यांच्याबरोबर काम करतात. विकास बुंडरे येऊन आम्हाला वेळोवेळी फायनान्शियली खूप जास्त सपोर्ट करतात. असं आहे. संदीप गायकरांनी आम्हाला, म्हणजे माझी सभापती होते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे, त्यांनी आम्हाला क्रीडांगण उपलब्ध करून दिलं आहे, जिथे पाणी, लाईट सगळी व्यवस्था ते विनामूल्य एकही पैसा न घेता यांच्यासाठी करत असतात. बदलापूरमध्ये भव्य दिव्य आयोजन करण्यात आले, खूप छान. अगदी म्हणजे बघा, पहिल्यांदा इथे आम्ही तिसऱ्यांदा खेळतोय. पहिल्यांदा आम्ही किशोरी गटाला सेमीला हरलेलो, दुसऱ्यांदा आम्ही फायनल खेळलो, मागच्या वेळेला आता झाली जस्ट फायनल खेळलो, आणि तिसऱ्यांदा आता इथे खेळतोय. पण हे आयोजन आहे ना, असं वाटतं की इथून जाऊच नाही. काय आपलं वास्तव्य इकडेच करावं, इथेच जेव्हा प्रशिक्षणाचं काम करावं. थँक्यू. नक्कीच आपण बघू शकतो भव्य दिव्य आयोजन. इथेही काही स्पर्धक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांना बोला ना. स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात, स्पर्धकांशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, तुमच्या संघाविषयी काय सांगाल? आज भव्य दिव्य महिलांसाठी, मुलींसाठी हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं, आपणही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, काय सांगाल? खूप छान वाटलं. असं आमच्यासाठी आयोजन केलं होतं. 8 संघ होते, त्याच्यामध्ये आमचं सेकंड प्लेस आला.
आम्हाला पण खूप छान वाटते. असं ऑर्गनायझेशन केल्यावर आम्हाला पण संधी भेटते आमचा गेम दाखवण्यासाठी. तर त्यासाठी त्यांना थँक्यू. आणि बाकी याला काही भव्यदिव्य आयोजन करण्यात आलेलं, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे ही स्पर्धा होती? सगळी सोय खूप चांगली होती आणि आम्हाला पण चान्स भेटला खेळायला. आम्हाला सेकंड प्लेस भेटला त्याच्यासाठी म्हणजे आम्ही खूप खुश आहेत सगळे. सगळ्यांचा परफॉर्मन्स पण खूप चांगला झाला आणि किती थँक्यू. महत्वाचे मुलींसाठी महिलांसाठी अशा महोत्सवाचं आयोजन होणं? महिलांना चान्स भेटत नाही लवकर कुठे मॅच वगैरे खेळायला. सगळे ठिकाणी पुरुषांच्या मॅचेस होतात किंवा म्हणजे क्रिकेट वगैरे जास्त हे केलं जातं, पण इथे सगळे गेम खेळवले आणि महिलांना चान्स दिला महिला दिनानिमित्त. त्यासाठी थँक्यू. शिवभक्त खेळ संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. शिवभक्तांच्या या सर्व स्पर्धकांसोबतही आपण संवाद साधणार आहोत. ताई, आपण स्टेजवरती गेलतात आणि एक आवाहन केलं आपण, कारण की स्पर्धक जे आहेत ते मुली खेळमध्ये सोडतात, अनेकांचं स्वप्न असतं. काय सांगाल एकंदर? ॲक्च्युली बदलापूरच्या इतिहासामध्ये किंवा ठाणे जिल्ह्याच्या इतिहासामध्येच सांगेल, 1998ला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता कासारवडवलीच्या एका खेळाडूला. त्यानंतर हा पुरस्कार ठाणे जिल्ह्यामध्येच मिळाला नव्हता. पण आम्ही जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा आम्ही या ध्येयाने सुरू केली की आम्हाला हा पुरस्कार आहे हा बदलापूरमध्ये आणायचा आहे. आणि 2016-17चा पहिला शिवछत्रपती पुरस्कार मला बदलापूरमध्ये मिळाला. त्यानंतर ही मालिका सुरूच राहिली. त्यानंतर कविता गाणेकर असेल, प्रियंका भोपे असेल, यांना देखील दोघींना शिवछत्रपती पुरस्कार मिळाले. खेळातून आम्हाला नोकऱ्या देखील मिळाल्या. मला भारतीय पोस्ट खात्यामध्ये कविता गाणेकर, प्रियंका भोपी, रेश्मा राठोड यांना तिघींना महाराष्ट्र शासनामध्ये थेट नियुक्ती. आणि किशोरी मोकाशी सध्या वेस्टर्न रेल्वेमध्ये रुजू झालेली आहे. तर खेळ फक्त महिलांनी खेळताना हा विचार केला पाहिजे की खेळातून आपल्याला कसं करिअर करता येईल. त्यासाठी फक्त आमची मेहनत नसते, तर आमच्या मागे असणारे आमचे प्रशिक्षक असतील, नरेंद्र मेंगळ सर असतील, मस्कर सर असतील, म्हात्रे सर असतील, या सगळ्यांचा देखील पाठिंबा आहे. कारण प्रशिक्षकांशिवाय कोणताही संघ तयार होत नाही. तर त्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. टीम युनिटीने सगळे खेळले आणि अशा अनेक स्पर्धा. माझं एक आव्हान आहे सगळ्या नगरसेवकांना वगैरे की आज 8 मार्च उद्या आहे म्हणून ही स्पर्धा ठेवली आहे. तर अशी स्पर्धा न ठेवता तुम्ही मध्ये एखाद्या स्पर्धा ठेवा. 8 मार्च आला म्हणून महिला दिन साजरा करणे योग्य नाहीये. तर इतर दिवशी देखील तुम्ही महिलांना तो सन्मान मिळवून द्या. कारण आज आपण बघतोय 8 मार्च आला की महिलांना पुष्पगुच्छ दिले जातात, सत्कार केला जातो. पण इतर दिवशी घरात राबतात, नोकऱ्या करतात आणि तुम्ही अपेक्षा करता महिलेने चंद्रावर गेलं पाहिजे, महिलेने मंगळावर गेलं पाहिजे, पण घरातली कामं पण महिलेनेच केली पाहिजेत. तर महिलांना तेवढं तुम्ही प्रोत्साहन द्या आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचं दरवर्षीप्रमाणे इतर दिवशी देखील आयोजन करा. ताई, आज भव्यदिव्य आयोजन करण्यात आलेले, सकाळपासूनच अनेक संघ आले. या आयोजनाविषयी थोडक्यात काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडची व्यवस्था खूप छान केली आहे. या ग्राउंडसाठी खूप लोकांनी मेहनत केली आहे. मला त्यांना धन्यवाद बोलायचं आहे. कारण कोणत्याही स्पर्धा खेळायची असेल तर ग्राउंड खूप महत्त्वाचं असतं. आणि हे जे ग्राउंड ज्यांनी पाहिलं त्यांचं मागच्या बाजूने म्हणजे सगळी जी मॅनेजमेंट असेल त्यांचं देखील आभार. स्पर्धा घेणं म्हणजे एक दिवसाचं काम नसतं, तर खूप दिवसांचं काम असतं आणि ते खूप दिवस झाले मला असं वाटतं त्यांचे प्रयत्न मेहनत चालू आहे. म्हणून आज यशस्वीरित्या यांनी स्पर्धा पूर्ण केलेली आहे. म्हणून आयोजकांचे आम्हा सगळ्यांकडून खेळाडूंकडून मनापासून आभार. मुंबई ठाण्यासारख्या स्पर्धा आता आपल्या बदलापूर शहरामध्ये होत आहेत आणि काय झाल्या पाहिजे का स्पर्धा? ऍक्च्युली मुंबई ठाण्यामध्ये आता आपण पाहतोय बदलापूरचे संघ देखील टॉप लेवलला खेळताय. आम्ही देखील ऑल इंडियामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर खेळत होतो, आजही खेळतोय. तर अशा स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा, नॅशनल स्पर्धा कधी आपल्याकडे बदलापूरमध्ये आयोजित झालेल्या नाहीयेत. मी जवळजवळ 18-19 वर्ष झाले खेळते इथे खो खो, पण बदलापूरमध्ये एकही मी मोठी स्पर्धा झालेली पाहिलेली नाहीये. तर माझी एक विनंती असेल की जेवढ्या भव्य दिव्य स्पर्धा इथे घेता येतील तेवढे घ्या, त्यामुळे खेळाडू अजून खेळाकडे आकर्षित होतील. नक्कीच भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं. ताई, काय सांगाल, आज हिरकणी महोत्सवाचं आयोजन केलं, आपला संघ विजय झाला. दीदी, काय सांगशील, कसा आनंद होतोय? नक्कीच आपण जर पाहिलं तर हे स्पर्धक कुठेतरी घाबरलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. माजी नगराध्यक्ष राजेंद्र दादा आपल्यासोबत बोलले आहेत. आता सकाळपासूनच भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आणि ठाणे जिल्ह्यातून उपनगरमधून मोठ्या प्रमाणात स्पर्धक आलेले आणि स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी भव्य दिव्य हे आयोजन करण्यात आलेलं. एकंदरीत आजच्या संपूर्ण या उत्सवाबद्दल काय सांगा?
कुळगाव बदलापूर नगरपालिका आयोजित हिरकणी क्रीडा महोत्सव 2026 महिला बाल कल्याण समितीच्या सभापती प्रणिता कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन या स्पर्धा आणि हा महोत्सव आयोजित केला. खरं तर सांगायला खूप आनंद होतो की क्रीडा स्पर्धा आणि त्यासुद्धा फक्त महिलांच्या याचं आयोजन करण्यात आलं. क्रिकेटचा संघ, कबड्डीचा संघ, खो खोचा संघ आणि व्हॉलीबॉलचा असे जवळजवळ 450 खेळाडू या मैदानात सकाळपासून खेळ खेळत आहेत. आणि महिला दिनाचं औचित्य साधून एक गोष्ट नक्कीच की फक्त महिलांच्या या स्पर्धा होत्या आणि बघितलं असेल या ठिकाणी की महिलासुद्धा कुठच्याही क्रीडा क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. आज खो खोच्या किंवा कबड्डीच्या स्पर्धा ज्या झाल्या त्या अंतिम सामन्यामधल्या ज्या काही मुली होत्या त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या, राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडू होत्या. अजून त्यातल्या त्यात बदलापूरमधील 5 ते 6 खेळाडू यांना नॅशनलमध्ये भाग घेतला आणि त्यांना सरकारी नोकरी मिळालेली आहे. राज्य सरकारने जे क्रीडा खात्यामध्ये जे काही महिलांसाठी किंवा खेळाडूंसाठी आरक्षण ठेवलं होतं 5% त्या 5% आरक्षणामधून या बदलापूरमधील 5 खेळाडू यांना सरकारी नोकरी लागलेली आहे. त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान होतो की प्रत्येक खेळाडूनं आता फक्त नुसत्या खेळाकडे न बघता तो व्यावसायिक आणि त्यांच्या करिअरसाठी खेळ खेळावा असं मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि उद्यासुद्धा महिला दिनाचं औचित्य सांगून विविध प्रकारचे कार्यक्रम मराठी शाळा बदलापूर पूर्व येथे नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे. आणि हे सांस्कृतिक क्रीडा नगरी आणि शैक्षणिक खेळाची नगरी असल्यामुळं पालिका आता खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सर, मुंबई ठाण्याप्रमाणे आता आपल्या बदलापूरमध्येही मोठमोठी क्रीडा महोत्सव होत आहे. आजही सर्व खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यात आलेला आहे, प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. काय सांगा? कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने एक नवीन पायंडा त्या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे. आमच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे या नगराध्यक्ष होऊन आता 2 महिन्याचा कालावधी झाला आहे आणि त्याच्यानंतर हा पहिला महिला दिन त्या ठिकाणी आला आहे. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती आमच्या प्रणिताताई कुलकर्णी आणि त्यांच्या सगळे सहकारी महिला नगरसेविका, महिला सदस्य आहेत यांच्या माध्यमातून एक नवीन पायंडा असा आहे की महिला दिन हा फक्त काय पद्धतीने साजरा केला जातो, संगीत खुर्ची स्पर्धा, डान्स स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, पण एक नवीन पायंडा की आज या ठिकाणी या क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी केल्यात. 450 खेळाडू, महिला खेळाडू याच्यामध्ये सहभागी झाल्यात. क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी अशा 4 प्रकारांमध्ये या ठिकाणी सहभागी झाल्यात. सकाळपासून अतिशय या इंद्रेपाडा येथील क्रीडा संकुलामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने, शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धा झाल्या या ठिकाणी संपन्न होत आहेत. हे आम्हाला कुळगाव बदलापूरसाठी एक महत्त्वाचं भूषण आहे. आमचा पुढचा अजेंडा आहे की आम्ही कुळगाव बदलापूर शहरामध्ये कला क्रीडा महोत्सव त्या ठिकाणी भरवणार आहोत आणि त्याची ही तयारी त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. महिला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, महिला टीम यांच्या माध्यमातून काम करताना एक फार मोठं काम या ठिकाणी होत आहे. आणि आता घोरपडे दादांनी सांगितलं की 5 खेळाडूंना शासकीय नोकरी त्या ठिकाणी मिळालेली आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये सातत्याने हे महोत्सव असेच होत राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी होत राहणार आहे. माझी बदलापूर आणि परिसरातील तमाम खेळाडूंना विनंती आहे की अजून एक 5 वर्षांनी ही महानगरपालिका होणार आहे आणि महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती, अधिकाऱ्यांची भरती करायची आहे. तर याच्यामध्ये 5% कोटा हा शासकीय जो कोटा आहे हा या क्रीडा खात्यासाठी आहे, खेळाडूंसाठी आहे. कुळगाव बदलापूर महानगरपालिकेमध्ये भविष्यामध्ये ज्यावेळेला भरती होईल त्यावेळेला निश्चितपणे या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा त्या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि त्याला पहिली संधी त्या ठिकाणी दिली जाईल. त्याच्यामुळे निश्चितपणे कुळगाव बदलापूर शहरातील सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही सातत्यानं या खेळाशी संलग्न राहा. कुळगाव बदलापूर शहरामध्ये आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या स्पर्धाच्या ठिकाणी भरवणार आहोत. मी नगराध्यक्ष मॅडम, सभापती मॅडम आणि त्यांच्या सगळ्यांचं सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि या सगळ्या खेळाडूंचं, त्यांचे कोच आणि आमचे सगळे ऑर्गनायझिंग टीम आहे, पंच आहेत, या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त करतो. सर, महिलांच्या सन्मानार्थ भव्य दिव्य हिरकणी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं या ठिकाणी हा भव्य हिरकणी महिला क्रीडा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 400 ते 450 महिला भगिनींनी या ठिकाणी क्रीडा महोत्सवाचा लाभ घेतला. यामध्ये खो खो असो, कबड्डी असो, व्हॉलीबॉल असो, त्याचप्रमाणे खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट या 4 स्पर्धा घेतल्या गेल्या. जिल्हा पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवरील काही खेळाडू देखील या ठिकाणी सहभागी झाले होते. राज्य पातळीवरचे खेळाडू देखील या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या. ठाण्यापासून, कल्याणपासून या ठिकाणी टीम देखील आल्या होत्या. आणि निश्चित आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांची निवड नगराध्यक्ष म्हणून झाल्यापासून एक दर्जेदार आणि विविध असं समाज उपयोगी कार्यक्रमाचं आम्ही या ठिकाणी आयोजित करतो. त्याचाच हा एक भाग होता. आमच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती सन्माननीय प्रणिताताई कुलकर्णी
यांचा देखील या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनामध्ये खूप मोठा सहभाग आहे, खूप मोठा त्यांचा वाटा आहे. आणि सर्वच आमच्या नगरसेवकांची टीम जी असो, आमच्या भगिनी नगरसेविका ज्या काय सर्वपक्षीय, त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. आणि अतिशय चांगला असा महोत्सव या ठिकाणी झालेला आहे. आणि निश्चितच या माध्यमातून बदलापूर असो, त्याचा परिसर असो, गुणवंत महिला खेळाडू तयार होतील. आत्ताच 5 खेळाडू या ठिकाणी होत्या की ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं क्रीडा प्रकारातून 5% क्रीडा खात्याच्या कोट्यातून नोकरी मिळाली. तर असेच दर्जेदार खेळाडू बदलापूर शहर आणि पंचक्रोशीतनं तयार व्हावेत आणि त्यांना नोकरी मिळावी, अशासाठी या स्पर्धेचा निश्चितच उपयोग होईल. अर्थात क्रीडा महोत्सव पार पडलेला आहे. कोणकोणत्या टीम सहभागी होत्या आणि उद्यासाठी काय आव्हान असणार? सर्वप्रथम मी सर्व महिलांना आणि बदलापूरच्या सर्व नागरिकांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आज हा जो कार्यक्रम झाला हिरकणी महोत्सव, आपल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि महिला बालकल्याण समितीच्या वतीने हा जो आजचा कार्यक्रम होता हा अतिशय छान प्रकारे पार पडला. आणि जास्तीत जास्त आंतरशालेय म्हणा किंवा म्हणजे पूर्ण ठाणे जिल्ह्यातनं इथून त्याला प्रतिसाद मिळाला. आणि नक्कीच नगर परिषदेला सुद्धा एवढा छान प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढचे कार्यक्रमही छान होतील. आणि आपल्या नगराध्यक्ष मॅडम नक्कीच असे छान उपक्रम करत राहतील. आणि मी उद्याच्या महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. कोणकोणते खेळ पूर्णपणे पार पडलेले आहेत? कोणी बाजी मारले? माझ्या मते खो खो मध्ये बदलापूरकडेच ट्रॉफी राहिली आहे वाटतं. 4 प्रकारचे खेळ आपण इथे आजच्या या कुळगाव बदलापूर नगर परिषद आयोजित आणि महिला बाल विकास समिती आयोजित हिरकणी क्रीडा महोत्सवचं आज आयोजन केलं होतं. क्रिकेट, खो खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल. क्रिकेट, खो खो आणि कबड्डी ह्या तिन्ही स्पर्धांच्या फायनल झालेल्या आहेत. कबड्डी संघ, खो खो संघ आणि क्रिकेट संघ ह्या बदलापूरच्या संघांनी बाजी मारलेली आहे. ट्रॉफी बदलापूरमध्येच राहिलेली आहे. आणि कबड्डीची फायनल जी आहे ही कल्याण आणि डोंबिवली ह्या 2 शहरामधल्या खेळाडूंमध्ये खेळली गेली. आणि कल्याण टीमनी बाजी मारलेली आहे फक्त 1 गडीनी. म्हणजे आपण म्हणतो ना की एक आकडा सुद्धा कधी कधी खूप महत्वाचा असतो. 1 गुण जास्त मिळाला आणि कल्याणची टीम इथे विजेती झालेली आहे. खूप छान आणि उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन ह्या सर्व खेळाडूंनी इथे केलेलं आहे. प्रोफेशनल खेळाडू इथे आहेत. आज मगाशी तेली साहेबांनी जसं सांगितलं आमचे गटनेते की खेळामध्ये सुद्धा मुली करिअर करू शकतात. आज आता मगाशी एका टीमनी जे आम्हाला तिचं उदाहरण सांगितलं आणि तिने कोणाकोणाला जॉब मिळाले. 5 मुलींना स्पोर्ट्स कोट्यातून इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजे रेल्वेमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये अशा शासकीय क्षेत्रामध्ये त्यांना जॉब मिळालेले आहेत. आणि ती एक तर खेळाडू विवाहित होती, 2 वर्षाची तिला मुलगी आहे. पण तिने सगळ्या खेळाडूंना आव्हान केलं की तुम्ही जर खेळाला खेळाडू वृत्तीने पाहिलं आणि स्वतःचं करिअर खेळामध्ये करायसाठी जर तुम्ही ठरवलं तर तुमच्या वयाला खेळाचं बंधन नसतं. कुठल्याही वयात तुम्ही खेळ खेळू शकतात. आणि ती आज उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिला इथे सन्मान पण झाला. आज आता फक्त राहिली आहे ह्याची व्हॉलीबॉलची टीम. आणि खूप चांगल्या प्रकारे ते पण प्लेयर्स आलेले आहेत. पुण्याहून प्लेयर्स आलेले आहेत. एक पोलीस महिलांची टीम आहे व्हॉलीबॉल खेळणारी. म्हणजे असे विविध क्षेत्रात काम करणारे पण स्पोर्ट्समन इथे आलेले आहेत. आणि खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन होत आहे. पहिलंच वर्ष होतं आमचं हे कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे क्रीडा महोत्सव राबवण्याचं. आज यावेळेस सगळ्यांना अनुभव आलेत की क्रीडा महोत्सव आपण करू शकतो. एक कॉन्फिडन्स आलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच आम्ही दरवर्षी अशा वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करू. आणि महिलांसाठी खास करून या क्रीडा महोत्सवाचं असू दे, बचत गटाच्या महिलांचे स्टॉल्स असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, विविध स्पर्धा असू दे, सगळ्या स्पर्धांचं आम्ही आयोजन या महिला दिनानिमित्त दरवर्षी करत राहू हे आजच्या दिवशी आपल्याला सांगते. तसेच आपल्या माध्यमातून उद्या होणारा आमच्या 8 मार्च दिनानिमित्त होणारा सांस्कृतिक कार्यक्रम, होम मिनिस्टर गेम, सत्कार सोहळा, बचत गटाचे स्टॉल्स असे विविध उपक्रम जे आम्ही उद्या ठेवलेले आहेत. तर त्या सगळ्या कार्यक्रमाला आपण बदलापूरमधील तमाम महिलांनी आवर्जून उपस्थिती लावा हे आजच्या दिवशी मी जाहीर आमंत्रण आपण सगळ्यांना करते.
उत्सवामध्ये अमित जी घ्या. हिरकणी क्रीडा महोत्सव संपन्न झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात स्पर्धक आज आपल्या बदलापूर शहरामध्ये आले आहेत. काय सांगा? आताच हिरकणी महोत्सव मधून क्रीडा स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. कबड्डी, खो खो आणि क्रिकेट या असे 3 संघाचे आम्ही आता बक्षीस समारंभ केलेला आहे. आता फक्त व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षीस समारंभ करायचा राहिलेला आहे. तो पण आता थोड्याच वेळात होत आहे. फक्त सगळ्या पंच आणि परीक्षक आणि खेळाडू यांची इतकी मागणी आहे आम्हाला की पुढच्या वर्षी पण असा क्रीडा महोत्सव साजरा व्हायला पाहिजे आणि आम्हाला बोलवा. या क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही भाग घेणार आहोत. बरेचसे आम्हाला बाहेरून पण फोन आले की तू पुढच्या वेळेस तरी आम्हाला सांगा. तर आवर्जून नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष, आमचे कुळगाव बदलापूरचे मुख्याधिकारी हे या कार्यक्रमाची दखल घेतील आणि सर्वच नगरसेवकांना आणि नगरसेविकांना आणि महिला बालकल्याणमधल्या ज्या सदस्य आहेत त्यांना या पुढच्या वेळेस पण दखल घ्यावीच लागेल की असा आपण महिला दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम करूच. त्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम होईल असं मला वाटतं. ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्पर्धक आलेले आपल्या शहरामध्ये हिरकणी क्रीडा महोत्सव संपन्न झाले. आज इथे आपल्या बदलापूरच्या प्रथम नागरिक कार्यक्षम नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांच्या मार्गदर्शनाने नगर परिषदेच्या वतीने हिरकणी महोत्सव हा 2 दिवसासाठी आयोजित केलेला आहे. या महोत्सवामध्ये आज पहिल्या दिवशीचे सगळे विविध खेळ आहेत ते सर्व झालेले आहेत. बक्षीस समारंभ सुद्धा आटोपलेला आहे. त्याचबरोबर उद्या गांधी चौक मराठी शाळेमध्ये विविध प्रकारचे महिलांचे गेम्स आहेत, होम मिनिस्टर आहे, विविध प्रकारचे खेळ आहेत. मी सगळ्या बदलापूरच्या महिलांना ह्या महिला दिनासाठी आमंत्रित करते की त्यांनी आवर्जून आपली उपस्थिती लावावी आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि इथे जे आलेले आहेत सर्व टीम्स, त्या सर्व टीम्सचे आज मी खूप कौतुक करते की त्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिला आहे. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी असे महिला बालकल्याण समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करू अशी मी अपेक्षा बाळगते आणि ती नक्कीच आपल्या नगराध्यक्ष पूर्ण करतील. धन्यवाद. अर्थात ज्योतिजी, तुम्ही स्वतः तरुण आहात आणि आज अनेक तरुण मुलींनी खरं तर सहभाग घेतला होता या सगळ्या स्पर्धांमध्ये. काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी नगराध्यक्षांचं धन्यवाद करते. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने हे क्रीडा महोत्सव जे घेण्यात आला आहे, हिरकणी क्रीडा महोत्सव, तर ह्यात जे तरुण मुलीने सहभाग घेतला आहे आणि त्यांचं जे तरुण मुलीच नाही तर ज्या बायका आहेत ते आपल्या लहान मुलांना 2 वर्षाच्या मुलांना घरी ठेवून आणि इथे ते खेळ आपलं दाखवायला आणि त्याला त्यांनी एवढं व्हॅल्यू दिलं आहे की त्या कोट्यामधून त्यांनी जॉब्स मिळवले आहेत. तर हे सर्वांना हेच बघायचं आहे की हे खेळच नाही तर एक करिअरच्या दृष्टीने पण त्यांना हे लक्ष द्यायचं आहे की कसं आपण चांगलं करू शकतो आणि करिअर पण ह्याच्यात बनवू शकतो. तर हे सर्वांसाठी खूपच प्रोत्साहन देण्यासारखी गोष्ट आहे. तर मी हेच बोलेन की जास्तीत जास्त आपल्या प्रत्येक प्रभागाने साऱ्याच नगरसेवकांनी जसं आज इथे येऊन केलं आहे मार्गदर्शन केलं आहे तसंच दरवर्षी पण आपण हे ठेवणार आहोत आणि असंच सर्वांना मार्गदर्शन करून आणि सर्वांचं प्रोत्साहन वाढवणार आहोत. तर धन्यवाद. अर्थात आज अनेक महिला तरुणींनी सहभाग घेतला होता आणि मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं. काय सांगा? नक्कीच उद्या असणाऱ्या 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देते आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे हा जो काही 2 दिवसाचा उपक्रम राबवला आहे 7 मार्च आणि 8 मार्च, आज 7 मार्चला या ठिकाणी सर्व खेळांच्या स्पर्धा झालेल्या आहेत. त्यामध्ये आमच्या नगराध्यक्ष मॅडम आणि सभापती आणि उपसभापती मॅडम यांचं खूपच छान नियोजन होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ठरवल्याप्रमाणे सर्वच संघांनी इथे सहभाग घेऊन अतिशय छान आणि उत्कृष्टपणे आपले आपले खेळ इथे त्यांनी करून दाखवलेले आहेत. त्याचा बक्षीस समारंभही आत्ताच पार पाडलेला आहे. फक्त आता एक व्हॉलीबॉल स्पर्धेचं जे काही बक्षीस वितरण समारंभ आहे तो आता बाकी आहे. आणि उद्या 8 मार्चला गांधी चौक येते आपल्या गांधी चौक या ठिकाणी महिलांसाठी काही खेळाचं आयोजन केलेलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, महिलांचे बक्षीस समारंभ त्या ठिकाणी आहे. तर मी बदलापूरमधल्या ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या सर्वच महिलांना एक विनंती करेन की उद्या आपण या ठिकाणी उपस्थित राहून जो काही उद्याचा कार्यक्रम आहे त्याचा आनंद घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात आपल्या सर्वच
सन्मान्य नगरसेवक असतील, सभापती असतील यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हिरकणी क्रीडा महोत्सव जो आहे तो आता संपन्न झालेला आहे आणि मोठ्या थाटामाटात आपण पाहिलं सर्व स्पर्धकांचे या ठिकाणी कौतुक करण्यात आलेलं आहे आणि हेंद्रेपाडा येथील घोरपडे क्रीडा संकुल येथे आपण बघू शकतो हा संपूर्ण सोहळा जो संपन्न झाला. आपण प्रतिक्रिया घेऊ जे विजेते आहेत. प्रथम क्रमांक जय जिजाऊ. काय सांगाल, कसा अनुभव होता आणि खूप 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 छान वाटलं आणि मेन म्हणजे आमच्या मॅडमने मॅच ठेवली. आम्ही हा कप बाहेर जाऊ दिला नाही कारण आमच्या ऑनर गेले 7 वर्ष झालं जय जिजाऊ टीमच्या रुचिता मॅडम आहेत आणि क्रिकेटच्या दरवर्षी त्या स्पर्धा भरवतात आणि यावर्षी खूप छान वाटलं की इतरही त्यांनी क्रिकेट सोबत कबड्डी खो खोही घेतले. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आम्ही मॅडमला प्रॉमिस केली की ही ट्रॉफी बाहेर जाऊ देणार नाही आणि आम्ही मॅडम प्रॉमिस राखलं, ही ट्रॉफी इथेच ठेवलेली आहे. आज कसा अनुभव होता, कसं म्हटलं आयोजन? बहुत अच्छा खेले सब लोग. हम लोग पूरी टीम मतलब पेरेंट्स मदर्स थे सब, लेकिन थर्ड फेज पे आए, अच्छा खेले. मैडम ऐसे ही हम कहते कि ऐसे ही आयोजित करते रहे और हमें पंख, खुला मैदान, उड़ने को आसमान मिलता रहे और हम मदर होने के बावजूद भी खेलते रहे और एंजॉय करते रहे. म्हणजे कसं आहे, तुमच्याच टीमने प्रथम क्रमांक पडला. कसं आहे आता ह्याच्यामध्ये म्हणजे ही महिलांची क्रिकेटची टीम आहे. सर्व विवाहित महिला आहेत, काही मुली पण आहेत त्यांच्यामध्ये. पण मी जे प्रोत्साहन देते त्या प्रोत्साहनाने ते त्यांना इन्स्पिरेशन मिळतं आणि खूप चांगल्या प्रकारे त्या प्रॅक्टिस करतात. जेव्हा मी अनाउन्समेंट करते की आपल्या स्पर्धा होणार आहेत तेव्हापासून ते सगळेजण प्रॅक्टिसला चालू करतात. आता आमच्या ह्या फर्स्ट प्राईजवाल्या टीममध्ये ते सगळे प्रोफेशनल प्लेयर्स आहेत. आमची सोनिया तर नॅशनल प्लेयर आहे आणि ह्या फक्त इथेच नाही तर पूर्ण मुंबईपर्यंत खेळायसाठी जात असतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचे गेम आहेत. त्याच्यामुळे महिलांसाठी काहीतरी करणं, म्हणजे तो खेळाडू असो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात, मला नक्कीच आवडतं आणि मी नक्कीच त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मी आतापर्यंत प्रोत्साहन देत आलेली आहे महिलांना. थँक्यू. एक आम्ही म्हणजे मॅडममुळे आम्ही खेळ केलो तेव्हा त्याने मॅडमने सांगितलं आम्ही की बाबा आम्ही असं असं करतो. तेव्हा त्या बोलल्या तुमच्या कुठे टीम आहेत तेवढा घेऊन या की आम्ही स्पॉन्सर करून तुम्हाला खेळायला आम्ही प्रोत्साहन देतो. म्हणजे आम्हाला एक खरंच कव्हर झाला आम्हाला एवढा त्यांचा आम्हाला हे मिळतं ना की त्याच्यामुळे आम्ही महिला किती वर्षाच्या आहेत आता नाही खेळत मी, आता यांना फक्त सपोर्ट करते मी, सपोर्ट करते. 67 इयर्सच्या आहेत आणि आम्ही बोरवलीला वगैरे मॅचला जातो ना, पहिली ट्रेन पकडत असतो आम्ही म्हणजे 5:15ची, तर सगळ्यात 5 वाजता खाली या असतात आणि सगळ्यांना कॉल करतात की आपली 5:20ची ट्रेन आहे, सगळ्यांनी खाली या. कारण कसं मुली अशा महिला बाहेर पडत नाही पण त्याच्या हिशोबाने पडतात. पैशाचं आम्हाला काय नसतं पण एक काहीतरी खेळ खेळतो एक त्याच्यासाठी आम्हाला एक असं वेगळं वाटतं. कुठे कुठे जातो आम्ही, डहाणू पासून पालघर पासून असे पोपो वाजवतो ते पण असतात. चला धन्यवाद. सांस्कृतिक चिअर गर्ल बनून आली होती, प्रोफेशनल अशी मस्त साडी नेसून ही आली होती. मी म्हटलं अगं तू आज प्लेअर का बनली नाही, आज तू चिअर गर्ल. ती म्हणते नाही मॅडम मी आज चिअर गर्ल बनून आली आहे. मी असा पदर हलवून मी सगळ्यांना चिअर अप करणार आहे. 6 मारली की पदर घेऊन वर असा हलवणार आहे. म्हणजे महिलांमधला उत्साह इतका छान आहे ना, खूप खूप आनंद वाटला आणि समाधान वाटलं की आज आम्ही हा क्रीडा महोत्सव इथे भरवला आणि महिलांना त्या बाबतीत प्रोत्साहन दिलं खेळाडूंना. आमच्याकडे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आमच्याकडे A to Z आहेत. म्हणजे नवरात्रपासून गणपतीपासून म्हणजे अजून छोटे मोठे वुमन्स डे म्हणजे एवढं आम्ही आनंदाने करतो ना ते कुठेच बघितलं नाही. आणि त्याच्यामध्ये आम्ही मॅडमना आवर्जून बोलवतो, सर मॅडम खूप करतो. धन्यवाद. पाहिलं सर्व स्पर्धकांनी या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आणि नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे असतील, सोबतच राजेंद्र घोरपडे असतील आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाविषयी सोबतच महिला व बालकल्याण समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सभापतींचे आभारही या स्पर्धकांनी मानलेले आहेत. उद्याही हिरकणी महोत्सव बदलापूरच्या मराठी शाळा येथे होणार आहेत. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तिथे होणार आहेत आणि आज जो हिरकणी क्रीडा महोत्सव जो होता तो हेंद्रेपाड्याच्या घोरपडे जिमखाना आणि घोरपडे मैदान येथे संपन्न झालेला आहे.
बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशीच प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.